आपल्याला थोडंसं बाहेर पण बघितलं पाहिजे, कारण त्यावेळेला नोकऱ्या कमी कमी होत चाललेल्याच होत्या. अति काय म्हणजे भरपूर नोकऱ्या इथे मिळत होत्या अशा नाही. तर या सगळ्यामध्ये मी 2 वर्ष एक कॉन्ट्रॅक्ट पहिलं दुबईचं केलं, कंगारू प्लास्टिक्समध्ये पॅकेजिंग लाईनच जातात. त्याच्यानंतर ते झाल्यानंतर मी नायजेरियाला गेलो, कोलडन्स पॅकेजिंग. तिथून म्हणजे त्याला लेगॉस आणि कानो वगैरे सर नायजेरियामधली ती केली. त्यानंतर 2 वर्ष मी बहरीनमध्ये होतो, अवाला प्लास्टिक्स. आणि त्यानंतर आणखीन 1-2 वर्ष कॉम्पॅक्ट पॅकेजिंग म्हणून सौदीमध्ये होतो. त्यामुळे हे सगळं करत असताना 74 साली माझं लग्न झालं. चेंबूर हायस्कूलने मला शिक्षण दिलं. तसंच आयुष्याची चेंबूर हायस्कूल सावंतबाईंची प्रपोज का काय शाळेमध्ये असे तसं कोणी मला आठवत नाही. कोणी लव्ह मॅरेज झालेले आठवतात का आपल्याला? शाळेत होतो तोपर्यंत लोकांना कळलेली नाही, लोकांना कोणाला माहिती नाही, लोकांना कोणाला, आणि मलाही माहिती नव्हतं. सावंतबाईंनी तेव्हा सांगितलं होतं. सावंतबाईंनी मला सांगितलं. तर पण ते ऑफिशियली ते लग्न मानत नाहीत ते. हो, लाईफ पण तशी झालीच. आणखी त्याच्यावर कोण आहे? गोखले, मोहन गोखलेने आपली ती ही होती ना, शोभा देशपांडे. मोहन गोखले वारला. पण त्याचं ते पहिलं लग्न मोडलं. कुंदा देशपांडे कुंदा देशपांडेशी झालं होतं. मोहन गोखलेची कुंदा देशपांडे म्हणजे आपल्या पाटील डॉक्टरांचा दवाखाना. कुंदा देशपांडे. तर माझ्या बाबतीत असं झालं की प्रपोज झालं. मुलगी बायको झाली. हायस्कूल मधली विद्यार्थिनी. कुंदाचे वडील मला कन्याकुमारीला भेटले होते. कुंदा देशपांडेचे वडील. तर म्हणजे माझ्यापेक्षा 3-1 वर्षांनी लहान. म्हणजे मी जेव्हा 11वीतनं बाहेर पडलो त्यावेळेला ती 9वीत होती. नाही, त्यावेळेला ओळखत नव्हतं किंवा पाहिलेली पण नसेल. इव्हन शक्य आहे की नाही, सामंतबाईंशी माझा परिचय नव्हता, कारण त्या मला शिकवायलाही नव्हते. सामंतबाई आपल्याला होते की शिकवायला? शाळेत होत्या. अरे वक्तृत्व ह्याच्यामध्ये असायची ती कुंदा. हा, माहिती ते 8वीला काय राजा? अरे ती कुंदा देशपांडे ही गडबड चालली आहे. हिची सामंतबाईंची कोणतरी नातेवाईक सांगतोय. कुंदा देशपांडेशी सामंतबाईंची सगळ्यात आनंद मोहन पण वारला ना. मोहन गोखले वारला. तर ठीक आहे. कुंदाशी लग्न झालं पुढे. नाही रे बाबा, परत कुंदा बोलतोय. तुझं लग्न पण असं झालं. सामंतबाईंची नातेवाईक सुधा जगन्नाथ सामंत. सुधा आपल्या ज्या सामंतबाई होत्या, सुधा सामंत नावाच्या मुलीशी तुझं लग्न झालं. मी म्हणते कुंदा देशपांडे. देशपांडे म्हणले ती जागी झाली. शोभा देशपांडे अरे मी सांगते, लग्नानंतर माझं नाव मी ह्यांना सांगितलं की बदलायचं. तर सगळे माझे सासरचे वगैरे की कशाला चांगले की शोभा. म्हटलं नको. माझ्या वर्गात म्हटलं पहिलीपासून वर्गात शोभा शोभा शोभा. 1 वर्ष तर माझ्या वर्गात 5 जण शोभा होत्या. म्हटलं मला आता शोभा नाव नको, म्हणून पैशाने ठेवलं. आणि माझं पैशाने ठेवलं आणि मग बघते तर आजूबाजूला सगळ्यांचं माझं नाव पैशाने ठेवलं. म्हटलं जाऊन द्या आपल्या नशिबी. पण म्हणजे त्यामुळे म्हटलं असेल. मला नाही सांगते ती नावं तुम्हाला मी सांग. मला सगळी आठवणार नाहीत, पण मला माझ्या नावाने ते कधीही हाक मारत नाहीत. त्याच्यात त्यांच्या मैत्रिणी असतील, त्यांच्या मैत्रिणींचे पण नाही नावं. काय वाटेल ती नावं घेतील. आता मला आठवण ना, मी तुम्हाला सांगेन, पण एवढी चमत्कारिक नावं आहेत की नाही.
हे काही कंपन्यांच्या नावांनी सुद्धा बरोबर पुढचं बस चला नुसता शो तर म्हणत नसतील ना. नाही नाही तसं नाही शॉर्ट करून शो म्हटलं असं तर नाही ना. नाही नाही एवढं प्रेमाने नसतात नावं ती काही असतात. आणि हाक मारायची कितीदा वेळ येते हा. अहो ऐकलं का असंच म्हणायला लागतं हो हो आपल्याला. हो ऐकायचं काही मला नाही. विचार मला नाही. मला सोपं पडतं. मी म्हणताना सू म्हणतो. बरं, चला पुढे तर ती BA BEd आहे. ती शिक्षिका होती. आता रिटायर झालेली आहे आता. आणि संसार तिने चांगल्यापैकी केला, अजूनही करते आहे. मुलांना शिक्षण वगैरे मी बाहेर असल्यामुळे तेवढ्या पिरियडमध्ये तिनेही लक्ष देऊन मुलं माझी 3 मुलं, 2 मुली आणि मुलगा. सगळ्यात मोठी मुलगी इथे मुंबईत आहे. मला 17 वर्षाचा नातू आहे जो आता 12वीला बसलेला आहे यावर्षी आणि JEEचा प्रयत्न करतो आहे सध्या. आता पुढच्या आठवड्यात परीक्षा देते. त्याला एक 96% मार्क SSC पर्यंत मिळालेले आहेत. इवन आता HSC ला सुद्धा त्याला 90 क्रॉस करेल तो फक्त, एवढं खात्री आहे. दुसरी मुलगी माझी ती MBBS MD इथे झाली. अर्थात तिच्या MBBSच्या वेळेला तिच्या मेडिकल ॲडमिशनच्या वेळेला किस्सा आहे कसा की मला तिच्या ॲडमिशनचे जे काय मेडिकल ॲडमिशनचे जे काही रूल्स रेग्युलेशन्स त्या काळातले होते, म्हणजे 1995ची गोष्ट. त्यावेळेच्या ज्या रूल्सप्रमाणे ॲडमिशन एकदा तुम्ही घेतलेत का मग जरी तुमच्यापेक्षा कमी मेरिटवाल्यांना चांगल्या कॉलेज मिळालं तर तसा प्रकार नव्हता. तुम्ही घेतलेत एकदा म्हणजे घेतलेत. तर त्या रूलच्या बद्दल मला सगळं मी इथे मुंबई हायकोर्टात रिट पिटिशन अरे वा. कोकणचे अरे कोकणात बरोबर. तर ती रिट पिटिशन इथे जिंकलंय. आणि त्यावेळेला मनोहर जोशी होते, चीफ मिनिस्टर मनोहर जोशी. आणि आपण रूल्स असे की नाही रिझर्वेशन आम्ही वाढवलं, उचललं आणि 55% करून टाकलं त्यावेळेची गोष्ट. तर रिट पिटिशन मध्ये इथे इथे त्यांनी सरळ सरळ त्यांना विचारलं मग काय बुद्धिमंतांनी ऍडमिशन घ्यायचीच नाही का हा प्रश्न इथल्या आपल्या चीफ जस्टिसनी विचारला बरोबर. त्यावेळेला जज होते पेंडसे जस्टिस. आणि तिथे ती तरी पण म्हणजे रूल्स बदलले नाहीतच, फक्त ड्रायव्हर धरले आणि तिथे सोडून दिलं. म्हटल्यानंतर मला ती परत चॅलेंज करावी लागली सुप्रीम कोर्टापर्यंत. सुप्रीम कोर्टात गेला. कोर्टात गेलो. अरे वा. सुप्रीम कोर्टात जाऊन हा सुप्रीम कोर्टात त्या सुजाता मनोहर होत्या इथून गेलेल्या. आणि सुजाता मनोहरनी ती मात्र नंतरच्या म्हणजे तिच्या नेक्स्ट इयर पासून रूल्स तुझा बदलले. वकील कोण होता? चिट्टीस वैती अँड कंपनी. त्यांनी ती सॉलिसिटर आहे ना तो? सॉलिसिटर. तर असं करून ती ऍडमिशन मिळवली आणि ती ऍडमिशन पुढे घेऊन जात ती MBBS झाली, ती अरे MD वा. झाली. आणि ती आता पेडियाट्रिशियन आहे US मध्ये सॅन डिएगो मध्ये. ती हे लिहायला पाहिजे. तिथे जाऊन US मिली द्यावीच हो, ती द्यायला लागते. तर ती US मिली तिने दिल्यानंतर ती 3 वर्षाची त्यांची रेसिडेन्सी करायला लागते. ती रेसिडेन्सी त्यांनी 3 वर्षाच्या ऐवजी 24 तास. मोहन पण एक माहिती म्हणून CA आम्ही इथे झालो ना तरी अमेरिकेत गेल्यानंतर मला याच्यासाठी द्यावं लागतं. CPA करायला लागतं मग ते पुढे होतं. फक्त एकच झालं की इथली MD केलेली असल्यामुळे आणि तिथली क्रेडिट्स मिळतात ना काहीतरी मोठं क्रेडिट्स जातात. US मिली तिने फर्स्ट अटेम्प्टला चांगल्या मेरिट मध्ये आल्यामुळे तिला 3 वर्षाची रेसिडेन्सी 2च वर्ष करायला लावली. आणि त्या न्यूयॉर्क स्टेट युनिव्हर्सिटी ती पुरी केली.
हा? आता कॅलिफोर्निया आता ती कॅलिफोर्नियामध्ये सॅनडिएगोमध्ये ग्रुप प्रॅक्टिस होते क्लिनिक मुलगा त्यानंतरचा मुलगा तो इंजिनियर झाला एस पी कॉलेजला शिकला तो आणि त्यानंतर तो इलेक्ट्रिकल केलं त्याने आणि त्यानंतर पुढे फायनान्सला गेला तो मॉर्गन स्टॅनलीला इथे सिलेक्ट झाला आणि मॉर्गन स्टॅनलीने त्याला प्रमोट करून व्हाईस प्रेसिडेंट म्हणून त्याला कॅनडामध्ये गेले 6-7 वर्ष तो कॅनडामध्ये आहे 2011 पासून आणि तिथे अमेरिकेत मला एक नातू आहे सॅनडिएगोमध्ये आणि कॅनडामध्ये मॉन्ट्रियलमध्ये 2 नाती आहेत त्यामुळे साधारण 2-1 वर्षांनी जाणं होतं. 2 डोंगर जे चढायचे म्हणजे आता अमेरिका आणि कॅनडा अटलांटिक पार करायचं आणि चांगला आहे. अशा प्रकारे आता रिटायर झालोय. माझं फ्लेक्झिबल पॅकेज जे नॉलेज वगैरे आहे ते थोडंफार वापरतो कन्सल्टन्सी वगैरे एरवी आता आपण सगळ्यांनाच नंतर विचारणार आहोत पण टाइमपास कसा करतो? हा तो टाइमपास असाच की काहीतरी माझ्या लाईनचं काही सोशल वर्क वाचन वगैरे करतोस की नाही? वाचन वाचतोस की नाही? हा वाचन भरपूर आहे. वर्तमानपत्राला वाचन मी म्हणणार ते नाही इतर अवांतर वाचन हे आहे. राजाच्या बरोबर सावकाश वाचायचा राजाची पुस्तकही सगळी वाचतो. राजाची पुस्तक हे काय दिलं होतं ते वाचलं नाही राजा. अच्छा हे पुस्तक घेऊन वाचलेलं आहे विकत घेऊन वाचलेलं आहे. म्हणजे काय म्हणजे प्रकाशनाचे दिवशी मी आम्ही बार्टर केला मी माझी पाठवली आणि त्याचं मला निघालं. माझी काय पुस्तकं छापलेली नसल्यामुळे मी काय बार्टर करू शकलो नाही. हा बोल प्रकाश. तर मी पुस्तकं प्रकाशित केलेली नसल्यामुळे मी काय बार्टर करू शकलो नाही. अरे ती खूप लिहिण्यासारखी स्टोरी तर अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी होत मोठी स्टोरी एवढे अनुभव घेऊन सुप्रीम कोर्टात गेलाय मला माहित नव्हतं. तुझ्या पुढे एक पॉल गेला तो. हो बरोबर जरा आणखीन दक्षिण कोकण म्हणजे आणखीन जरा अर्क सिंधुदुर्गाचं पाणी आहे. आम्ही आपल्या राजापूर पर्यंत थांबलेलो. नारायण राणे म्हणता येत नाही त्यांना मी त्यांच्या भाषणात सिंधुदुर्ग लहानपणापासून मुंबईमध्येच राहतोय. 48 पासून पहिल्यांदा दादरला राहत होतो. किंग जॉर्ज मध्ये 9वी पर्यंत शिकलो. त्यानंतर चेंबूरला राहायला आल्यावर 10वी आणि 11वी चेंबूर हायस्कूलमध्ये होतो. त्यावेळेला पाटील सरांच्याकडे संस्कृत क्लासला जायला लागून तेव्हा संस्कृतची आवड निर्माण झाली. तेव्हाच तोपर्यंत संस्कृतची काही तेवढी आवड नव्हती. किंग जॉर्जमध्ये जाण्यापूर्वी पहिल्यांदा आमच्या 4थी पर्यंत जी माझी बॅच होती ती आमची स्कॉलरशिपची म्हणजे डबल प्रमोशनची सगळ्यात शेवटची बॅच. मला वाटतं आपण एकाच वर्गात होतो ना तेव्हा हरणे सरांच्या वर्गात हो होतास तू? 4थीतनं 6वीत गेलो आम्ही. एका वर्गात होतो. एक वर्ष तुम्हाला हे 4थीत नाही 4थी 6 महिन्यात आणि 5वी 6 महिन्यात. आम्ही तसं आणि एकदम 6वीत गेलो. आमची शेवटची बॅच होती. शेवटची बॅच होती त्यावेळी. आणि ती बॅच अजूनपर्यंत शेवटपर्यंत 11वी पर्यंत आमची एकच वर्ग होता सगळा तो माझा. आणि आता आमचा तो ग्रुप अजून मी भेटतो. किंग जॉर्जचा जो ग्रुप वेगळा आहे तो भेटतो. इथे कधी आपण ग्रुप फॉर्म केला नाही म्हणून इथे कधी भेटणं झालं नाही. तिथे ते आमचं सगळ्या महिन्या मित्रांनी ग्रुप फॉर्म केला. आम्ही अजून 2 महिन्यांनी भेटतो. मध्ये 70 साजरी केली. आम्ही असे 25 जण आमच्या घरी जमलो होतो फॅमिली सगळं. तर 10वी तिकडे 10वी आणि 11वी हा तुमचा ग्रुप माहिती नाही वाटत. त्याला काही म्हटलंही होतं की आपला ग्रुप फॉर्म करू. टेक्निकॅलिटीज मला कळत नाही. ग्रुप फॉर्म कर ना तू ऍडमिन होत तर आपण मेंबर करू. 5वी पासून मुलांची शाळा वेगळी आणि त्यामुळे आमची वेगळी होती त्याच्यानंतर शाळा, हो. इकडे चेंबूर हायस्कूल आलो तेव्हा आम्ही भेटलो. पण तोपर्यंत मला म्हणजे मधल्या आमच्या काळात समोर तिकडे शाळा वेगळ्या मुलींच्या वेगळ्या मुलींच्या तुझे पुढचं करिअर नाही कळलं. नोकरी बिकरी काय केलं नाही नाही SSC झाल्यानंतर मग रुपारेल कॉलेजमध्ये इंटर सायन्स केलं. अच्छा. त्यानंतर वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगलीला BE इलेक्ट्रिकल केलं. हो त्यानंतर 1 वर्ष बजाज इन्स्टिट्यूटचा डिप्लोमा इन ऑपरेशन्स मॅनेजमेंट केला. छोट्या छोट्या फॅक्टरीमधनं कामं केली. त्याला नोकऱ्या मिळतच नव्हत्या त्या. तेव्हा सुरुवातीला फॅब्रिकेशन फॅक्टरीमध्येच जिथे मिळाली तिथे काम करत राहिलो. वाईट दिवस होते. त्यानंतर मला 76 साली गल्फमध्ये जाण्याचा चान्स मिळाला. इराणमध्ये पाईपलाईनच्या कामासाठी म्हणून 4 वर्ष इराणमध्ये काम केलं. त्यामध्ये कॅथोडिक प्रोटेक्शन म्हणून एक सिस्टीम असते की ज्याने पाईपलाईनचं करोजन प्रिव्हेन्शन करता येतं.
ते काम तिथे शिकलो आणि तिथेच त्याच्या परीक्षा पण देत गेलो. तिथे 4 वर्ष काम केलं. त्यानंतर इराणमधनं सौदीमध्ये 2 वर्ष काम केलं. कुवेतला 1 वर्ष काम केलं. अबुधाबीला काम केलं. सगळं पाईपलाईन. इथे आल्यावर तेच काम करत होतो. करोजन कंट्रोल सर्व्हिसेस म्हणून आमचे जे डायरेक्टर होते त्यांनीच इथे कंपनी चालू केली होती. त्याच्या शेवटपर्यंत म्हणजे 2013 सालापर्यंत काम करत होतो. पाईपची ट्रीटमेंट करायची होती. अंडरग्राऊंड पाईपलाईन ले केल्यानंतर त्याचं करोजन होऊ नये. Coating the pipes. कोटिंग असतंच, पण कॅथोडिक प्रेशर इलेक्ट्रिकल आणि मेटलर्जी असं Analyze करतात म्हणजे काय मग? हा? Analyze करतात म्हणजे तेच काय? एनोड्स म्हणजे विच गिव्ह दी करंट आउट. नाही, analyze करतात म्हणतात. एनोड आणि कॅथोड जे असतं त्या बॅटरीमध्ये कळलं मला, पण analyze process म्हणजे आहे ती कुठली? ती ह्याच्यासाठी नाही वापरत. ते एनोड हे मटेरियल असतं निरनिराळं. म्हणजे हाय सिलिकॉन आहे मटेरियल किंवा झिंक आहे. मला कळलं, मला बी physics शिकलो. इलेक्ट्रोलायसिस नाही साधा झिंक किंवा ते कसं असतं ते जळून automatic तसं ना, आता एखादी गोष्ट आहे ती वाचवायची आहे, दुसरी गोष्ट मारण्याकरता लावायची त्याला, म्हणजे ते ऑटोमॅटिक नाही नाही हे झिंक एनोड्स आहेत. झिंक आहेत मेटलर्जी म्हणजे मॅग्नेशियमचे वगैरे एनोड्स असतात. ते करंट देतात. तो करंट जमिनीमधनं पाईपलाईन पर्यंत जातो. बरं. कोटिंग मध्ये जे डिफेक्ट्स असतात त्याच्यातलं H2O आणि हे ब्रेक करतं आणि त्याच्यावरती प्रोटेक्टिव्ह फिल्म फॉर्म करतं. कसली ती झिंकची करते का आगी? Some metal. मेटल फिल्म फॉर्म होते, त्याने करोजन होत नाही. ही Electroforming. theory. चालेल. आणि असं गॅल्वनायझिंग सारखीच प्रोसेस गॅल्वनायझिंग नाही, पण ते- पाईप पास होतो. Electroforming. हां. तर या पद्धतीने याचं प्रोटेक्शन करता येतं. म्हणजे आता आम्ही हजिरापासून ते दिल्लीपर्यंत जी पाईपलाईन टाकली गेलची वगैरे, त्या सगळ्यांचं प्रोटेक्शनचं काम 50 CP स्टेशन्स तयार करायची. त्यासाठी जमिनीमध्ये एनोड्स टाकायचे, एक एक ग्राउंड बेड तयार करायचं. त्यातनं करंट जमिनीपर्यंत येतो त्या पाईपलाईनपर्यंत. तो त्याच्याभोवती प्रोटेक्टिव्ह फिल्म फॉर्म करतो आणि असं एकेका स्टेशननी 40-40, 50-50 किलोमीटर फॉर्म करत तुम्ही अशी 1000 किलोमीटरची लाईन प्रोटेक्ट करता. तू साईडवर काम करायचं का? साईटवर बघायला जायचं, डिझाईन करायचं सगळं पाईपलाईनचं, म्हणजे सिस्टीम सगळी डिझाईन करायची, मटेरियल सप्लाय करायचं, डिस्कशन्स करायची मॅनेजर म्हणून. हे काम होतं माझ्याकडे. साईटवर पार्सल साईटवर जाऊन काम केलं सुरुवातीला. पहिल्यांदा जेव्हा गल्फमध्ये होतं सगळीकडे साईटवर काम होतंच. भारतात आल्यानंतर हे मॅनेजर म्हणून मग काम केलं. ते जवळजवळ 3 वर्षापूर्वी सोडलं. 69 वर्षापर्यंत काम करत होतो. त्यानंतर सोडलं ते काम. आनंद कुठे गेला? आणि ह्या फोनचे काका एस.बी. जोशी, हो. एस.बी. जोशी कन्स्ट्रक्शन मोठी कंपनी. पानशेतचं धरण जेव्हा फुटलं तेव्हा त्या धरणासंबंधी याच्या काकांची काही 10 ते 12 दिवस साक्ष चालली. 12 दिवस नॉन स्टॉप साक्ष चालली. इंजिनिअरिंग वापरलं BCD याला, तर याच्या काकाने पण 4-5 पुस्तकं ब्रिज अँड डॅम्स होती ना ते. हो, माझं पुस्तक अजूनही येतं, नाव आहे त्यांचं. एस.बी. जोशी. एस.बी. जोशी त्यांची कंपनी पण हो, होती. हो, famous वडील काम त्यातच करत होते. आमचं घर आम्ही जे बांधलेलं आहे चेंबूरचं ते स्वतः टायकलवाडी बांधलेलं कोणती टायकलवाडी. टायकलवाडी. माहीमची. माहीमच्या टायकलवाडीत त्यांचं तिथे होतं. बरोबर आहे. हे खूप काही गोष्टी सांगितल्या आनंद. बाराबंदी अरे घालून बाबा बसायचं. काय हो. माझा फोन आहे आता. तुला आता त्याच्यावर मिळतील. तुला त्यानंतर तिकडून मिळतील. 74 साली माझं लग्न झालं. माझी बायको म्हणजे कोकणातलीच राजापूरचीच आहे. ही आडिवरे महाकाली आडनाव. जोशीच. जोशी आणि जोशी जोशी आणि जोशीच. तिची पण तुमच्यासारखी स्टोरी आहे सगळी. 7वी पर्यंत तिकडे शाळा होती. त्यानंतर शाळा नव्हती तिकडे काही सुद्धा. तिकडनं मुंबईला आली. ती मामांकडे राहून शाळा शिकली. BSc केलं तिने. त्यानंतर BRC मध्ये जाऊन तिने बाय रिसर्च PhD आणि MSc केलं. आणि रिसर्च सायंटिस्ट म्हणून तिला मोरारजी देसाईकडनं त्यावेळेला यंग सायंटिस्ट अवॉर्ड पण मिळाला होता. येस. आणि ती रिटायर झाली आता 2006 साली. तिथनंच रिटायर झाली. तोपर्यंत ती काम करत होती BRC मध्ये BRC मध्येच. मोठे आहे. आडिवरे. आडिवरेचा जावई आहेस म्हणजे तू. हो. मला 2 मुलं आहेत. एक मुलगा आहे तो बी इलेक्ट्रॉनिक्स झालेला आहे. तो अमेरिकेमध्ये असतो सॅन फ्रान्सिस्कोला. तो अमेरिकन कंपनीमध्ये आता एक डायरेक्टर आहे. कॅरिंग आउट तुमचं IT. क्षेत्रात हो IT. मुलीचं सांग. मुलीचं सगळ्यात महत्वाचं. सॅन फ्रान्सिस्कोला. नाही मुलगा सॅन फ्रान्सिस्कोला आहे. तो US सिटीजन असेल. तो म्हणजे ते कधी मला माहित नाही. मुलगी माझी त्यानंतर सगळ्या सेंट अँड्र्यूज मध्ये शिकली. ती 12वीला BRC आपण शिकली.
त्यावेळेला आम्हाला वाटत होतं की बहुतेकीचं काय शिक्षणाकडे त्याचं लक्ष नव्हतं. तिला नाटक आणि याच्यामध्येच इंटरेस्ट होता भाग घेण्यामध्ये. त्यावेळेला ती एक नाटकाचा छोटासा कोर्स होता, तर त्यांनी कोर्स केला. त्यावेळेला तिला सडनली आम्हाला एकदा प्रशांत दामलेंच्याकडनं फोन आला. ऐका महत्वाचं. प्रशांत दामलेंच्याकडनं फोन आला की बाई आमच्या एका लग्नाची गोष्ट मध्ये त्यावेळेला कविता लाड ही रिटायर झाली होती, प्रेग्नंट होती किंवा काय होती, म्हणून तिने ते सोडून दिलं हो होतं. सोडलं तर त्यांना ते तातडीने मुलगी हवी ती कोणी काम करणारी. तर त्यावेळेला मुलीने आमची बायको घेऊन गेली तिकडे. त्याने तिला ते सगळं विचारलं वगैरे सांगितलं. ते म्हणते की काम करायला तयार असेल का, तर हो म्हटली ती. पण आम्हाला प्रॉब्लेम होता तेव्हा म्हटलं की शिक्षण कसं व्हायचं, कारण त्यावेळेला ती फक्त 12वी झालेली होती, कॉलेजचं शिक्षण व्हायचं होतं सगळं. तर ते म्हटले की बाहेर काही प्रयोग लावले तर सुद्धा आम्ही तुम्हाला घरी आणून मुलीला सोडू. तर तिने 3 वर्ष विवा कॉलेजमधनं BSc केलं. 3 वर्षामध्ये शिक्षण चालू होतं. एकीकडे 1000 प्रयोग झाले त्या नाटकाचे. ड्रामा, अरे वा. नाटकाचे 1000 प्रयोग केले तिने. ते आणि प्रवीण ह्याच्याबरोबर आहे, प्रशांत दामलेबरोबर दामलेबरोबर. आणि त्याला प्रत्येकाला नाव दिलं? सुजाता जोशी. तर परीक्षा देत गेली ती तिकडे. तिने BSc ला डिस्टिंक्शन मिळवलं एवढं करून सुद्धा. म्हणजे रात्री प्रयोग करून यायची, सकाळी कॉलेजला जाऊन प्रॅक्टिकल करायची. परत परीक्षेच्या मध्ये मी तिला सोडायचो, नाटकाला सोडायचं इन बिटवीन द एक्झाम पेपर्स. सगळं केलं तिने. त्यानंतर तिने LLB केलं बरेलमधनं. ती सिरियल मध्ये पण काम करत होतीच आतापर्यंत तिथे असताना. आणि आता लग्न होती, आता लंडनला आहे. तर तिथे तिने सॉलिसिटरची परीक्षा दिली आणि लंडनची पण ती सॉलिसिटर तू म्हटला तशी तिकडची परीक्षा पास झाली. आणि आता तिकडे ती एका वकिलाकडे प्रॅक्टिस करते. आणि तिथे सुद्धा ती झी मध्ये काम करत होतीच, झी लंडनला. आणि तेव्हा ती इम्प्रॉम्प्टू इंटरव्ह्यू घ्यायचे. म्हणजे आज कोणाचा घ्यायचा आहे, मध्ये ऋषी कपूरचा इंटरव्ह्यूचा खूप छान आहे, त्याचा युट्यूबवर आहे. ऋषी कपूरचा इंटरव्ह्यू घेतलाय, जावेद अख्तरचा घेतलाय, विनू चोप्राचा घेतलाय, मोठ्या मोठ्या डॉक्टर्सचे घेतले, क्रिकेटर्सचा घेतलाय. आणि नंतर ती म्हणजे MP-चा त्याने डिबेट कंडक्ट केले तिकडे. इलेक्शन जेव्हा UPचं इंग्लंडमध्ये झालं त्यावेळेला, ब्रेक्झिटच्या असं म्हणतात. त्याच्या आधी MP-चं इलेक्शन होतं ना जेव्हा, तेव्हा त्याचं निरनिळ्या पार्टीच्या MPsना बोलावलं होतं की तुमचे व्ह्यूज म्हणा. ते सगळं तिने डिबेट कंडक्ट केलं. त्यामुळे ती सगळ्या फील्डमध्ये तिला इंटरव्ह्यू घ्यायची सवय झाली तिथे. आणि आता तिथे ती सेटल आहे. मुलगा तिकडे अमेरिकेत, ते तिकडे. त्यामुळे 5-6 महिने बऱ्याच वेळा बाहेरच असतो. ती सुजाता जोशीच आहे का? हो, आता आमच्याकडची स्पेशालिटी आहे. आडनाव आता काय झालं? जोशीच आहे. काय जोशी आडनाव असतं. राजेश जोशीच्या पलीकडे काही चांगलं नसतं का कोणी? नाही, मुलगा बघताना किंवा मुलगी बघताना बाकी काही नाही, पहिलं आडनाव काय. जोशी असेल तर बघूया, नाही तर नाही. अशी अट होती का? हो, बरोबर आहे, असणारच. तिला मुंबईच्या बाहेर जायचंच नव्हतं, कारण तिला इथे सिरियल आणि पण तुमच्या इथे सगोत्र बिगोत्र काय आड नाही वाटतं आलं. आम्ही वेगवेगळी असतात. हा जोशी, त्याची बायको जोशी, मुलाची बायको जावई जोशी. बर्वे टिपिकल आहे जोशी जोशी. एकांत आहे, सून आहे. मला नाती 2 आहेत मुलाच्या. एक आता 5वीत आहे, 10 वर्षाची आहे, आणि दुसरी 4 वर्षाची. नातवंड. मग काही दिवस जेव्हा इंग्लंडमध्ये असतोस, काही दिवस आता जाईन तेव्हा जूनमध्ये इंग्लंडमध्ये जाईन, मग नंतर अमेरिकेत. बाकी फास्ट टाइम मजा. बाकी बास टाइम म्हणजे काय नाही, सकाळी मॉर्निंग वॉक, स्विमिंग, सायकलिंग. पुस्तकं वाचत तशी द्यायची आहेत. पुस्तकं वाचतो मी, पण ती लायब्ररीत जाऊन वाचतो. मॉर्निंग वॉकला विनोद दिसतो आमचा, विनोद करकरे मॉर्निंगला असतो सकाळी. नाही, मी आता सकाळी 6ला स्विमिंगला जातो. आणि त्या डॉक्टर कोण त्या जोशी, कोण? आपल्या विद्या जोशी. विद्या जोशी माहिती आहे, वहिनी माझी. हिची वहिनी, मोठ्या भाऊची, रवींद्रची बायको. पाठी ऑपरेटर होती ना. विनोद कुठे दिसतो? विनोद स्विमिंगला, विनोद करकरे बाईंचा मुलगा. माहिती आहे मला. जाते भाऊ. बरं, आता मी काय वेळ देखील बराच झालेला आहे. काय तेव्हा आपण जर आणखी असं बोलत राहिलो तर त्याला वेळेचं बंधन राहत नाही. त्यामुळे मी आम्हाला शाळेत देखील अशी सवयच होती. त्यामुळे थोडक्यात मी जे काय मला सांगायचंय ते लिहून आणलेलं आहे. आणि मग आता मला घरी जायचंय लवकर, त्यामुळे सरांविषयी मला काही सांगायचं राहून जाईल, म्हणून ते सुद्धा मी आताच सांगणार आहे.
म्हणजे पण तुम्ही जेवून सगळ्यांना- जाणार ना तू जेवण जेवण आता जेवण आहे. पहिलं उशीर. आई, जेवण नाही आई आलेला किती आहे. वाजता घरी पोहोचतो? अरे, पाहुणे आलेले आहेत घरी. त्यांना थांबायला सांगा. पाहुण्याला एक दिवस थांबायला सांग. नाही, पाहुणेच आले आहेत ना मग ठीक आहे. बरं, ठीक चला, आहे. जाऊ दे. मी नातेवाईकच आहेत ना, पाटील सर फोन करतील. कोकणातले नातेवाईक आहेत, कळलं का? मी फोन करतो मग माझा. काही हरकत नाही. नको, जाऊ दे. नाही कोकण बदलले आता. नको. बरं, चला आता मी सांगते. बोला, बोला. माझी ओळख मी करते की मी उषा सरदेसाई, आता मेधा मनोहर प्रभू घाटे. मी BA केले. मालाडला उत्कर्ष मंदिर या प्रायव्हेट शाळेत शिक्षिका म्हणून लागली. उपमुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाले. मला शाळेत आदर्श शिक्षिका हा पुरस्कारही मिळाला. फडके सर, मधुकर फडके. हा, माझे मिस्टर मनोहर CS म्हणजे कंपनी सेक्रेटरी आहेत. ते चौगुले स्टीमशिप या कंपनीतून निवृत्त झाले. माझी मोठी मुलगी मिनल गाडगीळ ही डॉक्टर आहे. तिने ॲनेस्थेशियामध्ये MD केले आहे. ती ठाण्याला स्वतंत्र प्रॅक्टिस करते. तिचे मिस्टर आय सर्जन आहे. त्यांचे ठाण्याला डोळ्यांचे हॉस्पिटल आहे. त्यांची दोन्ही मुले अमेरिकेत MS करत आहे. माझी दुसरी मुलगी अंजली जोशी ही व्यावसायिक मानसोपचार तज्ज्ञ असून तिने समुपदेशन मानसशास्त्रात MA, MPhil व PhD केले आहे. ती सध्या वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च या संस्थेत HR विषयाची प्रोफेसर आणि असोसिएट डीन म्हणून कार्यरत आहे. एकच मिनिट ही वेलिंगटन इन्स्टिट्यूट म्हणजे पोदार कॉलेजच्या बाजूला बाजूला आहे. पोदारची तीच म्हणजे पोदारचीच ब्रांच जिना आहे. चढून जायला लागतं ना. करेक्ट. आणि वेलिंगकर म्हणजे पहिले प्रिन्सिपॉल म्हणून त्यांचं नाव दिलं. इफेक्टिव्ह सेल्फ मॅनेजमेंट या विषयावर तिची अनेक ठिकाणी व्याख्याने झाली आहे व ती देशभरात विविध कार्यशाळाही घेते. तिचे अनेक लेख व शोध निबंध प्रकाशित झाले आहेत. तिने मी अल्बर्ट एलिस, विवेकी पालकत्व अशी एकूण 7 पुस्तकं लिहिली आहेत. त्यांनाही पुरस्कार मिळाले आहेत. तिचं नाव सांगशील का बरं? अंजली जोशी. अंजली जोशी. तिच्या मिस्टरांचा स्वतंत्र बिझनेस आहे. तिचा मुलगा इंजिनियर होऊन जॉब करत आहे व पुढील शिक्षणही घेत. एवढा मोठा नातोय तुम्हाला. हो. बरं, मला या 2 मुली व एक मुलगा आहे. माझा मुलगा संतोष सध्या अमेरिकेत कनेक्टिकट येथे राहतो. मुलगा व सून दोघेही इंजिनियर असून तेथील नामांकित कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या मुली शाळेत शिकत आहेत. गेली 3 वर्षे आम्ही दोघे बोरिवलीहून चेंबूरला राहायला आलो आहोत. गेल्या 15 वर्षापासून आम्ही दोघे प्रजापिता ब्रह्माकुमारी या संस्थेचे सदस्य आहोत. इतके दिवस रोज क्लासला जात होतो, पण आता वयपरत्वे प्रत्यक्ष जाणे जमत नाही व तेवढा वेळ बसवतही नाही. मात्र आम्ही दिवसभर त्यांनी दिलेल्या श्रीमत म्हणजे डायरेक्शन प्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो. कॉम्प्युटर TV माध्यमाद्वारे त्यांची लेक्चर्स व इतर प्रोग्राम पाहतो. त्या ज्ञानाविषयी थोडंसं की येथे सहज राजयोग शिकविला जातो. आत्मा व परमात्मा संबंधीचं हे ज्ञान आहे. कर्माची गुह्य गती कशी गहन आहे हे समजतं. मन, वचन, कर्म यात समानता, एकवाक्यता हवी. पवित्रता तर फार महत्वाची आहे. आसक्ती, ममत्व असता कामा नये. या जगात राहून कमल फूल समान पवित्र व आनंदी कसं राहायचं हे येथे शिकवलं जातं व प्रत्यक्ष आचरणात आणण्यासाठी प्रयत्नही केला जातो. आम्हा दोघांनाही हे ज्ञान खूप भावले. हे ज्ञान मिळाल्यावर दुसऱ्या कशाचीही म्हणजे मान शान इच्छा राहत नाही. मी व माझे सोडले की सगळा आनंदच वाटतो आणि तसाच आम्ही प्रयत्न करत आहोत. आता सरांविषयी सांगावंसं वाटतं की पाटील सर जेव्हा शाळेत प्रथम शिकवायला आले तेव्हा ते धोतर नेसत होते. हो, लेंगा घाले. लेंगा होता का? नाही काय जरा वाक्य धोतर नमस्कार सर. नाही, धोतर खरं नेसणारे हेडलॉन बिहून आला होता का? नाही
एक दोन दिवस आला होतात का नाही, नाही, मला नाही. द्या. हे जोशी ते 10वी वाले जोशी माहिती आहे. बरोबर आहे. नाही ते नाही टोपीवाले ते जोशी सर उंच होते नाही नाही ते जोशी नाही का ते संस्कृत आता संस्कृत ते कोट घालून धोतर आम्हाला विसरायचे दुसरे ते कोणी नव्हते एक शिकवायला. होते आम्हाला काय करमरकर सर होते धोतर नेसणारे ते हिंदीवाले घाणेकर सर पण होते. पण धोतर नाही लेंगा घालायचे. घाणेकर सर धोतर नेसायचे. धोतर आणि कोट. बरं जाऊ दे करमरकर. बरं काही घालून देत तरी लेंगा बर. आणि केसाला एवढे ते तरी तेल तरी लावत होतात ना भरपूर केसाला हो ना पण आता म्हणतेस सांगतो सर पावडर लावायचे आणि तेव्हा जरा हे असे इतर कोणी लावत नाहीत पण सर पावडर लावायचंय कारण दिसायला पाहिजे सगळ्यांना कारण तेव्हा काय लाईट वगैरे नव्हतं जास्त. बर. केसाला एवढे तेल लावलेले असे की आम्हाला त्यांचा हा वेश पाहून गंमत वाटायची. गावाकडून आले होते ना ते पण मग त्यांनी जेव्हा शिकवायला सुरुवात केली तेव्हा आम्ही अवाक झालो. तोही संस्कृत विषय उच्चार अतिशय शुद्ध स्पष्ट शिकवण्याची हातोटी उत्तम सर्वांना सहज समजेल अशी सोपी भाषा विषयाचे सखोल ज्ञान क्लिष्ट व्याकरण सुद्धा इतके छान समजवायचे की हा विषय नवीन असूनही त्याची खूप गोडी लागली. सर शिकवत असताना ते स्वतः त्यात रमून जात आम्हाला सुद्धा तास कधी संपला हे कळतही नसे. त्यांचे अक्षर सुद्धा अतिशय सुंदर मोत्याच्या दाण्यासारखे. त्यांचे बोलणेही मृदू कोणालाही न दुखावणारे. सरांच्या या सगळ्या गुणांचा माझ्यावर खूपच प्रभाव पडला. मी ही शिक्षिकाच झाली व आवडीचा विषय संस्कृत हाच झाला व अध्यापनाचा विषय पण संस्कृतच झाला. तसेच माझे अक्षरही सुधारले आणि याचे सर्व श्रेय आमचं सुधारलं नाही आणि आता तर बिघडलंय कारण कॉम्प्युटरवरच आहे लिखाणाची सवयच गेली. याचे सर्व श्रेय पाटील सरांनाच जाते. एक शिक्षक चांगला असला की त्याचा फायदा पुढल्या पिढ्यांनाही मिळतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे पाटील सर. तसंच टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या संस्कृतच्या परीक्षा आम्ही दिल्या त्याही सरांनी शिकविल्यामुळेच आणि विशेष म्हणजे त्याची फी सुद्धा त्यांनी कोणाकडून घेतली नाही. हे जे संस्कार त्यांनी आम्हा विद्यार्थ्यांवर केले त्याचाही परिणाम माझ्या पुढील जीवनावर झाला. त्यामुळे आता एक प्रकारचे मानसिक समाधान आनंद मिळत आहे. सगळ्यात श्रेष्ठ दान कोणते तर ज्ञानदान आणि हे ज्ञानधन सरांनी सगळ्यांनाच भरभरून वाटले. हे जे संचित त्यांनी जमा केले त्याचेच प्रत्यक्ष फळ म्हणजे सरांचे आजचे हे कृतार्थ जीवन. त्यांनी 2-2 शाळा उभ्या केल्या व नावारूपाला आणल्या. हे त्यांचे कर्तृत्वच म्हणावे लागेल. चांगल्या कामाला परमेश्वराची मदत मिळते तीही अशी. तसेच मीनातांचीही त्यांना उत्तम साथ आहे म्हणूनही हे शक्य झाले. तसेच सरांनी कौटुंबिक जबाबदाऱ्याही उत्तम पार पाडल्या. सर्व भावंडांनाही नीट मार्गी लावली. सरांना अनेक पुरस्कारांनीही गौरविण्यात आले आहे. असो आता वयाच्या मानाने त्यांची प्रकृतीही चांगली वाटत आहे. स्वावलंबन हे सगळ्यात मोठे सुख आहे जे त्यांना आताही मिळत आहे. एकूण त्यांचे जीवन धन्य झाले आहे भरून पावले आहे असे वाटते. त्यांचे पुढील आयुष्यही असेच सुखासमाधानाचे आनंदात जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना या वाढदिवसाच्या निमित्ताने. आणखी थोडंसं शाळा संपल्यानंतर माझा सरांशी फारसा संबंध आला नाही कारण मी बोरिवलीला राहायला गेली. पण मध्ये आम्ही शृंगेरीला संस्कृत कार्यक्रमानिमित्त भेटलो होतो. त्यालाही बरेच वर्ष झाली. तसेच त्यांचा टीव्हीवर प्रोग्राम झाला तेव्हा त्यांनी मलाही त्यात खास घेतले होते. आणि आता इतक्या वर्षानंतरही त्यांच्या आठवणीत मी राहिले आणि त्यांनी मला आवर्जून बोलावले याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजते. तसंच हा सोहळा उत्तम रीतीने साजरा व्हावा यासाठी मनापासून सर्व प्रकारची मेहनत घेणारा आनंद सांडू यालाही धन्यवाद देते कारण त्यामुळेच हे शक्य झाले.
ठीक आहे ना हा? अक्षर बघूया अगदी व्यवस्थित सुटसुटीत झालं आणि नेमकं स्वच्छ आहे स्वच्छ पण सर म्हणजे शुद्धलेखनाच्या चुका बघतो कमी असते आणि पेन आहे सरांकडे लाल दिलेला. पेन घेऊन आले का? त्यांनी काय दिसू बरोबर मिनल नाव आहे मिनल नाही मीनल हे रस्वच आहे इथलं. मीनलचं- मीनल मीनलचं ही देवीचं नाव आहे ते. विशेष नाव ते आहे ना? मीन म्हणजे मासा तुम्ही म्हणता ना तसं नाही मीनल पण म्हणताना मी लिहिताना मी दीर्घ लिहितो. पण मीनल शब्द आवाज मीना म्हटलं ना की दीर्घ दीर्घ येतो येतो. मीना दीर्घ आहे, मीनल म्हटलं मीनल की रस्व रस्व आहे. असं आहे का? चला तुमची चुकीची दुरुस्ती तू खोळावणे मला माहिती होतं तू संस्कृतीच आहेस ना. असं काही होत नाही आता. कोणी पहिल्यांदा याचं मत घेतलं. गपचूप विचारलं पाटील सर माझं नाव गीता बळवंत गुंटे. चेंबूर हायस्कूल मध्ये मी सांडू फॅक्टरी शाळेत होते. म्हणजे 5वी पासून मी 5वी पासून त्या शाळेत शाळा किती वर्ष तुम्ही याची? 54 साली 54 साली आणि तुम्ही पाचवी तुम्ही पाचवी तुम्ही पाचवी 55ला हे आलो. सगळे बरोबर श्रमदान करून ते ते शेवटी आम्ही होतो की ते आम्ही 10-11 केलं. 9वी 10वी 11वी 11वी 40 वर्ष तू आनंद आणि तू तुम्ही पण नंतर principal गेला आहे. आम्ही पहिल्यापासून आम्ही पहिल्यापासून गेली पहिले आमची आपण नांदेड आपण दोघंच पाचवीपासून Principal सगळं नंतर झाल्यानंतर 5 चेंबूर वर्षांनी हायस्कूल भेटलं. त्या गोठ्यामध्ये पण शाळा होती. म्युन्सिपालिटी शाळा आहे ना हो, 5वी ते 7वी तिकडे होतो आणि दवाखाना होता. आम्ही 55 पासून तिकडे 55 पासून शाळा सारखीच शाळा म्हणायची नाही. सांडली शाळा जातो मला. सांडूंची शाळा असंच त्याला चेंबूर आणि चला, चला. म्युन्सिपालिटीच्या शाळेत होतास? हा? पहिली ते चौथी हो म्युन्सिपालिटी 5वी तिकडे आलो. हो बोर्ड होतो त्या बोर्ड आम्ही 5वी चे बेगर्स होमच्या समोर लोकं- लोकं- बेगर्स होमच्या समोर होय बरं कंटिन्यू करूया चला. गीता गीता शाळेचा विषय निघाला गीता, मला. सांडूंची शाळा असं त्याला म्हणत असत. आणि माझा एक मामे भाऊ खूप गमतीदार होता. तो कायम म्हणायचा म्हणजे तुमच्या वर्गात सांडू आहे का कोणी? म्हटलं हो एक आहे. म्हणजे मग त्याचाच पहिला नंबर येत असेल ना. सांडलीची शाळा आज म्हणतात. सरांवर अविश्वास आहे असं काय ते कधीच हे झालेलं. त्याच्यापासून आधीची गोष्ट आहे. म्हणजे आणि आमच्या बाजूला ख्रिश्चन शाळा होती. सांडूंची शाळा म्हणायची, सांडूंची शाळा. अशा आणि एक वर्ग तर तेव्हा गोठ्यात चालायचा असं त्याला गोठ्यातली शाळा असंही म्हणायचे. तेव्हा होतं इतकं शाळेत संघ आहे. 11वी पर्यंत होतं. तेच आहे आता सगळ्यांना. नंतर काय केलं तुमच्या घरातच भरायची का शाळा ही घरात नव्हती. नाही. फॅक्टरीत. आता दवाखाना तिथे वर तिथे कमी पडायला लागल्यानंतर एक वर्ग गोठ्यात गेला. गोठ्यात म्हणजे पहिल्यांदा तिथे गुरबीर होती. सर कधी आले? गुरं काही- कधी गेला? चेंबूर हायस्कूलला. 57 सगळे ही 7वीत होतो दोघे जण हो, होते. आम्ही 7वीत सातवीत होतो. होतो. पहिला क्लास सातवीत, आम्ही सगळे शिकायला. 7वीत होतो. 7वी होच्या वर्गात मी त्यांचा क्लास शिकलो. हो. चला चला पुढे ती ज्वाला उपासनी नावाची मुलगी, हो ती एकटीच साडी नेसून घ्यायची हो ती मोठी होती. आणि सुलोचना मैया म्हणून एक हो, होती. हो. हो, ती आमच्या बरोबर ती कल्पना पण म्हणजे काय कल्पना वासंती. वासंती कल्पना. हा नानी होती आमच्या बरोबर तशी ती ज्वाला पण सुलोचना मैया गोरी गोरी मुलगी. सुशिला कदम पण आहे. ती नववीत आली. ही आणि ती दोघी एकदम नववीत आली. चला झाले. तुमचं सुरू होते त्याच्या बरोबर होती. शाळेत संस्कृतला होतोच बरोबर हो. चालायचे. पण त्यातली एक छोटी गंमत सांगते 11वीतली. ते संस्कृत शाळा तसा घरी आजोबा वाचणारे बोलणारे असे होते. पण घेतला होता आणि स्कोरिंग म्हणून आपण 11वीला संस्कृत घ्यायचं असं एक जे असतं तसंही ते थोडं होतं. पण मी 11वीत टायफॉइडने आजारी पडले आणि त्यामुळे 2 महिने मी शाळेत आले नाही. आणि तेव्हा डिसेंबरमध्ये परीक्षा आपली प्रिलिम व्हायची आणि त्यामुळे मला खूप कमी मार्क मिळाले. त्यामुळे द्रविड सरांची आठवण आहे म्हणून मी जरा सांगते. आणि द्रविड सर मला वाटतं 9वीत किंवा 10वीत आपण असतो तेव्हा आपल्या शाळेत आले. 10वी दहावीला होते. 9वीला नव्हते आणि माझं गणित चांगलं असं साधारण होतं म्हणजे मार्क चांगले मिळायचे आणि मला प्रिलिम मध्ये खूप कमी मार्क मिळाले. कारण मी 2 महिने आजारीच होते आणि तेवढंच सगळं शिकवून झालेलं होतं शाळेमध्ये. तर ते
म्हणाले तुझं ऐकलं होतं पण काय मार्क नाही मिळालेत तुझे. ते शिकवायला नव्हते आपल्याला वर्गात तेव्हा. 10वीला नव्हते, 10वीला 11वीत नव्हते, होते, हा. 11वीत होते. मग ते म्हटलं की ठीक आहे आणि त्यामुळे काय झालं मी गणितावरच लक्ष दिलं आणि बाकी सगळं मागे पडलं. आणि गणितामध्ये यांना जेवढे मार्क मिळाले त्याच्या बरोबरीने किंवा 1 मार्क कमी एवढा मला नंतर 95, 94 असं 95च्या वर कोणालाच मिळालं नव्हतं. एका मार्काचा फरक होता. सुनीलला 97. 100 सुनीलला पण 97 मार्क. दुनिया 100 होते. स्पेशल ऑलिम्पिक तरी 100 होते. SSC ला. कोणाला? अंकगणित स्पेशल विषय होता ना. स्पेशल अंक. नाही, आठवा सगळं गणित. special होतं. आठवा विषय. त्याच्यामुळे मी वाचलो नाही तेव्हा असं हिंदीत मार्क आला, मराठीत मार्क आला. तेच माझं पण तेच झालं की गणितामुळे मार्क वाढले सामंत शिकवलं. पण त्यांनी तसं त्यावेळी म्हटलं बोल नसतं तर मी काही जिद्दीला पेटले नसते. मला सांगायचा मुद्दा तो आहे. आणि आमच्याकडेच वेगळं होतं पण आम्हाला खोपकर शिकवायचे ते हायर मॅथ होतं ना आम्हाला पण. 10वीला आपल्याला खोपकर सर होते. नाही आम्हाला 11वीला 11वीला खोपकर सर होते. 11वीला वेगळं ते higher math. कठीण मॅथमॅटिक्स अंकगणित सामान्य आम्ही हायर मॅथ्स आणि हायर अर्थमॅटिक असं घेतलं. आणि अर्थमॅटिक शिकवायला कोणी नव्हतं आम्हाला शाळेत. सामंत होते ना. नाही 11वीचं स्पेशल अर्थमॅटिक शाळेत नाही शिकवलं जास्ती. घरीच केलं. तर मी सहजपणे रवी सरांची आठवण म्हणून सांगितलं. बरं पुढे. नंतर रुईयाला गेले. रुईयात विषय काय? रुईयाला सायन्सला Branch? होती. हा? सायन्सला गेलीस? हो सायन्सला होते रुईयाला. आम्हाला दिसली हा? आम्ही सायन्सलाच होतो की हो ना तेच ना तिथे काय भेट नाही झाली फार आपली कुठे. आमच्या मुलीच कमी होत्याच पण त्यामुळे लक्षात आलं वर्ग काय. होते ना जास्त तुकड्या होत्या त्यामुळे वेगवेगळ्या डिव्हिजन तुकड्या किती असेल मला पण आठवत आणि नाही. एकेका तुकडीमध्ये जवळजवळ 80 ते शंभरच्या वर असायचे. आर्ट्सच्या डिव्हिजन जास्त होतं तेव्हा. माझ्या नाही लक्षात. इंटरसायन्स ए ग्रुप का बी ग्रुप रुईयाला आर्ट्सच्या बी ग्रुप त्यामुळे आपल्याला त्यामुळे लक्षात. पुढे नाही हा. राहिलं काहीच लक्षात नाही. आंबाकापीमध्ये आम्ही रुईयामध्ये तेव्हा आर्ट्सच्या डिव्हिजन जास्त होत्या. हो नाही पण सायन्सला पण 2-3 तुकड्या होत्या. बी ला होती. बी होत्या, हा. बी इंटर बी ला ग्रुप. बी ग्रुप बी ग्रुप. त्यामुळे मग आपली भेट हा. नाही. BSc केलं आणि MSc केलं म्हणजे पूर्ण झालं नाही असं आहे त्यातलं पण नाही. कुठे रुईयालाच केलं? रुईयालाच केलं फिजिकल केमिस्ट्रीमध्ये. अच्छा मोहिले. मोहिले सर. अच्छा मूर्तींचा मुलगा आमच्या बरोबर होता हं. शिकायला आणि AP रावांचा भाऊ पण होता माझ्याच बरोबर. आम्ही 6 जण होतो. मृणाल गोरेचे वडील माहिती आहे ना मोहिले प्रोफेसर माहित नाही? हो, हो, हो. आता आठवत आहे. मृणाल गोरेचे वडील म्हणजे आपल्याला होते ते मोहिले. आणि कॉलेजमध्ये असतानाच मी विद्यार्थी परिषद अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आहे त्याच्यामध्ये सक्रिय झाले. त्याच्यातच अधिक वेळ देणं असं चालू होतं. MSc दुसऱ्यांदा बसले मी परत पण ते काही झालं नाही माझं पूर्ण ते सोडून दिलं. आणि नंतर मला ग्लॅक्सोमध्ये नोकरी मिळाली. विद्यार्थी परिषदेचं काम करत असतानाच वाटलं होतं की आपण सगळा वेळ हे काम करावं कारण बरोबरीची मुलं घर सोडून सगळा वेळ काम करायला लागले होते पूर्ण वेळ म्हणायचे त्याला तसं. पण तेव्हा काही मुलींना अशी संधी मिळाली नाही. त्यामुळे नोकरी केली. 12 वर्ष मी ग्लॅक्सो कंपनीत होते. नाही वरळीला नाही ठाण्याला होते मी. दिलीप गोखले होता. तो सायन्स तो ह्याला होता मला वाटतं वरळीला होता. वरळीला. रिटायर झाले अच्छा, अच्छा. ग्लॅक्सोमधनं. हां, हां. तू ओळखतेस का? नाही नाही मी नाही ओळख मी कठीण आहे ते वरळीला असते. नाही आधी वरळीला होते नंतर मग ठाण्याला इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचे हेड होते. नाही मी असताना नाही, मी सांगते ना म्हणजे लक्षात येईल. ओके. मी 12 वर्ष ग्लॅक्सोत नोकरी केली. आधी केमिस्ट म्हणून होते नंतर प्रोडक्शन ऑफिसर नोकरी केली. त्याच्यात विषय सांगायचं मला पर्सनल मॅनेजर आणि स्वतः ॲप्लिकेशन करायला सांगितलं. मला काही करायची नव्हती कारण पण त्यांनी मुद्दाम निरोप पाठवून सांगितलं की तुम्ही याला या प्रोडक्शन म्हणजे पॅकिंग डिपार्टमेंट. तिथे 5-6 वर्ष तिथे राहिले. त्याच्यानंतर नोकरी सोडली पूर्णपणे. नोकरी करत असताना कामं काही ना काहीतरी माझी सामाजिक चालू होती. इमर्जन्सीमध्ये सत्याग्रहात भाग घेतला होता त्यामुळे तुरुंगात होते म्हणजे अर्थर रोडच्या तुरुंगात होते. किती महिने? 1 महिना. बापरे काय. अच्छा मोठं झालं. आणि त्यानंतर मग कामं चालूच होती. जोडीला कोण होतं? बरेच जण होते. सेल मध्ये पुष्कळ जण होतं. 250 बायका होत्या एकूण. नाही प्रसिद्ध व्यक्ती कोण होतं?
मृणाल गोरे येऊन गेली होती. त्याच्यानंतर त्यांच्या बरोबर एक होत्या ना, रावणेकर तुम्हाला नाही माहिती. नाही, अहिल्या रांगणेकर ते सगळे मिसामध्ये होते. मृणाल गोरे 2 दिवस पकडल्या गेल्यानंतर 2 दिवस आली होती आम्ही तिथे असताना. आणि सुधा वर्धे, प्रोफेसर वर्धेंची आणखी पुढे पुढे होतं असं बाकी पुढे तिथे. म्हणजे ते नोकरी करत असतानाच नोकरीतूनच सुट्टी घेतली होती आणि गेले होते. मग 84 पर्यंत नोकरी केली. पण मला एक सांग, तुरुंगात गेल्यावर नोकरीवर काय परिणाम झाला नाही का? मी सुट्टी घेतली महिन्याभराची. नाही पण ते शिक्षण असत नाही का की आम्हाला शिक्षा नाही झाली ना. आम्हाला त्यांनी सोडलं, तुरुंगात जागा नव्हती. पण 1 महिना जेलच्या आत जेलमध्ये जेलचं जेवण जेवून झालं. मजा केली नाही, जेवण नाही जेवलो आम्ही कधी. आम्ही एकतर कारण अंडर ट्रायल होतो, त्यामुळे कुठून तरी जेवण यायची भरपूर आम्हाला खायला मिळायचं. गुळाच्या पोळ्यांचे दिवस होते त्यामुळे आणि मजा करायचो. छळवत काही नाहीये. छळवत कुठलं, आम्ही जेलरला छळत होतो. आज काय हे पाहिजे, उद्या काय काय अंडर ट्रायल होते ना राजा. अंडर ट्रायल म्हटल्यानंतर हे नाही पॉलिटिकल मांडतात ना ह्या विषयांना. तरी पण बाहेरच्या जेलमध्ये खूप त्रास दिलेला आहे लोकांना, नाहीच नाही, मारण्यापर्यंत भरपूर झाले. पण आमच्या इथे तसं काही नव्हतं. इथे अवतरण फक्त व्याप काय होता की तुम्ही झोपायला जी जागा होती त्याच्यामध्ये तुम्ही फक्त कुशीवर झोपू शकत होता, पाठ टेकून झोपू शकत होता. इतकी गर्दी होती ना. आणि 250 महिलांना चिंगरा चिंगरी 250 महिलांना 2 खोल्या होतील. आता लक्षात नाही आकार, पण 2 खोल्या होत्या आणि त्या 2 खोल्यांमध्ये एक संडास आणि एक बाथरूम. असं 100 माणसं. राजा 100 क्यू मध्ये तूच एकटा नव्हतास. आणि आमचं काय होतं की होतो दिवसभर आणि रात्री सुद्धा ते संडास बाथरूम चालूच असायचं. असं खूप मजा केली. पण आम्ही एन्जॉय आजही लक्षात राहतो आम्हाला. सामुदायिक जीवन चांगलं. सामुदायिक जीवन चांगलं. कारण आम्हाला तसे आधी सुरुवात तिथूनच केल्यामुळे. दुसरं नाव म्हणजे मेधा सोमय्या जी आहे, किरीट सोमय्याची बायको, ती पण होती आमच्या बरोबर. ती काहीतरी मराठी मुलगी मला ओक आहे तेव्हा ओक गिरगावात. ती गिरगावातली आहे. नाही पार्ल्याची. पार्ल्याची का? पार्ल्यात राहिलो होतो. तर म्हणजे ते सगळं चालूच होतात, म्हणजे ऍक्टिव्हिटी चालू होत्या. मला पूर्ण वेळ काम करायचं होतं, म्हणजे नोकरी करायची नाही, लग्न करायचं नाही. माझ्या बरोबरीच्या मुलींचे लग्न झाल्यानंतर त्यांचं काय होतं हे पाहिल्यानंतर पुढचं वाक्य आहे का ना. आपल्याला जर सामाजिक काम सगळं करायचं असेल तर विचार करून सामाजिक काम काही आपण करू शकणार नाही. त्याच्यामुळे आपण त्या भानगडीत जायचं नाही असं मनामध्ये खूप होतं. आणि त्या दृष्टीने योजना होती. घरात RSS वातावरण. वडील माझे इथे नगर संघ चालक होते चेंबूरचे. मला वाटतं सुलभाने पण विवाह केला. नाही, तिचं झालेलं. आणि मग मी 84 माझी बहीण मोठी बहीण ती पण चेंबूर हायस्कूलला. मी नोकरी सोडली 84 मध्ये आणि विद्यार्थी परिषदेचं पूर्णवेळ म्हणून काम सुरू केलं. सुरुवातीला माझ्याकडे महाराष्ट्राचं काम होतं, कारण आधीही मी केंद्रीय स्तरापर्यंत विद्यार्थी असताना पण होते. इतरही काही मानवी हक्क परिषद वगैरे अशी काही काही छोटी कामं चालू होती नोकरी करत असताना. ते सगळं सोडून मी हे काम करायला लागले आणि इथे मोठ्या पदांवरती पोहोचले. राष्ट्रीय उपाध्यक्ष होते. म्हणजे काही महाराष्ट्रात कशाचे उपाध्यक्ष? मंत्री उपाध्यक्ष कधी? विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष. एक हिच्या संबंधात आठवण सांगतो, मला एक्झॅक्टली माहित नाही, पण बहुतेक अटल बिहारींची सभा शिवाजी पार्कला असताना त्याच्यात एक वक्ती तू होतीस का? अटल बिहारी होती त्याच्यामध्ये. अटलजी होती की दुसरं कोणतरी मोठे होते, नानाजी म्हणा की असं कोणतरी मोठे. बाळासाहेब देवरसांचा सन्मान कार्यक्रम झाला 77च्या मे मध्ये. तर त्याच्यात गीता गुंडे हे नाव त्या पॅम्पलेटवर वगैरे आवडलं होतं. नंतर गीताचं पोस्टर्सवर पोस्टर्सवर पण आम्ही ऐकलेलं, भाषण ऐकलंय तुझं.
ऐकले हो म्हणजे काय त्यावेळेला युवा माझं पण म्हणजे एवढा मान मिळणं शिवाजी पार्कवरच्या सभेमध्ये एवढ्या हो, राष्ट्रीय आणि याच्यामध्ये. काय मला तेव्हा फक्त घामच फुटलेला होता दुसरं ते काय ठीक आहे पण काय तोंडात ते शब्द फुटले ना. कारण मी त्यापूर्वी कधी भाषण केलंच नव्हतं म्हणजे काम नाही भरपूर केलं पण भाषण कधी केली नव्हती ठीक आहे पण मान आणि असतो. तेव्हा मला दिला मान तर एवढा मोठा मान मिळालाच मला तो पहिला मान माझा शिवाजी पार्कलाच एकदम भाषण करण्याचा मिळणं असं आणि सगळ्यांची होती म्हणजे सगळ्या काँग्रेस सोडून अन्य पार्टीजचे लोक सगळे त्याला आले होते. आलेले होते आणि पालखीवाला होते तेच मोठे लोक सुधीर फडक्यांचं हे झालं गीत होतं तिथे गाणं त्यांचं होतं तर ती एक मिळाली त्याच्यानंतर मी 84ला पूर्ण वेळ निघाले राजीनामा दिलाच आणि मग माझ्याकडे विविध कामं आणि जवळजवळ 88-89 पासून माझ्याकडे देशभराचा प्रवास आला आधी महाराष्ट्राचा होता आणि मग देशभर प्रवास 88-89 मध्ये सुरू झाला विशेष काम माझ्याकडे होतं ते म्हणजे उपाध्यक्ष होते नंतर पण सगळा वेळ जर कामाचा आणखीन एक जबाबदारी होती ती विद्यार्थिनींचं काम वाढवणं सगळ्या ह्याच्यामध्ये. ते पण मला असं विद्यार्थी परिस्थिती विद्यार्थी तसाच मोटिवेशन असतं मोठी असतात पण मेजॉरिटी म्हणजे विद्यार्थी पाहिजे प्राध्यापक असतात असं आहे. प्राध्यापक जनरली प्राध्यापक पाहिजेत जनरल कोणी असं नव्हतं आणि पूर्ण वेळ जे काम करणारे होते प्रमोद महाजनची जवळ ओळख होती चांगली. ओळख होती आणि मला वाटतं तुमचं ते केशवसृष्टीला नंतर झालं ते नाही प्रमोद महाजनचीच आयडिया ती अशा प्रकारे एक पॉलिटिकल प्रशिक्षणाचं क्षेत्र सुरू करणं असं भाईंदरला उत्तरच्या अलीकडे हा तर ते असं वेगळी वेगळी कामं माझी चालू होती 2 संस्था स्थापण्यामध्ये माझा पुढाकार होता महाराष्ट्रात एक भारतीय स्त्री शक्ती म्हणून काम सुरू केलं होतं महिलांच्यासाठी म्हणून आणि एक 95-96ला मी महिलांसंबंधी अध्ययन काही करावं अशा दृष्टीने एक दृष्टी स्त्री अध्ययन केंद्र म्हणून पुण्यात संस्था सुरू केली त्या संस्था सुरू करण्यात माझा प्रामुख्याने पुढाकार होता पण इट वॉज अ टीम वर्क इट इज अ टीम वर्क त्यानंतर मी विद्यार्थिनींच्या कामासाठी प्रवास माझा सुरूच होता त्याच्यानंतर माझ्याकडे RSSच्या ह्याच्यातून RSSच्या वेगळ्या वेगळ्या संघटनामध्ये महिला काम करतात आणि इतर समाजातल्या महिला करणाऱ्या यांच्याशी संपर्क करण्याचं काम आलं त्याला आम्ही महिला समन्वय असं नाव दिलं होतं संयोजक राष्ट्रीय संयोजकची जबाबदारी माझी त्याच्याकडे तेव्हापासून होती 93 पासून आहे अजूनही ती जबाबदारी माझ्याकडे आहे ज्योतिबा शेरकरचा काही संबंध नाही विरोधच जरासा आमचा वैचारिक विरोधातले ते लाल निशाणवले पण बाकी त्याचे डिटेल्स नाही सांगत आता पण ही कामं मी गेली गेले 88-89 पासून देशभर प्रवास चालू आहे आजही चालू आहे हिंदीतून बोलते का सगळीकडे हिंदी इंग्लिश पण आता महाराष्ट्राच्या बाहेर गेल्या 5 वर्षात मोदींचं सरकार आल्यापासून काही विशेष जबाबदारी वगैरे माझ्याकडे आहे तेच काम आहे आहे तेच. म्हणजे काही नाही पण त्यात काही म्हणजे नवीन पुढच्या दृष्टीने डेव्हलप आम्ही पॉलिसी डिसिजन काही असलं तर आम्ही सुचवतो त्याला ते विचारात घेतलं जातं म्हणजे आमच्याकडूनही आम्ही एक सूचना देतो कारण आमच्याकडे काम करणाऱ्या भारतीय विद्यार्थी परिषदेचं विद्यार्थिनींचा सहभाग जास्त त्यात वाढावा यासाठी तुम्ही काय नवीन सरकार सगळ्या गोष्टी करत नसतं हा पहिला मुद्दा आहे म्हणजे विद्यार्थी परिषद जी आहे त्याची जी ऑर्गनायझेशन आहे त्यांनी पॉलिसी डिसिजन्स मध्ये सूचना देणं हे मोदी सरकारने काँग्रेस सरकार असताना पासून आम्ही करतोय आणि काँग्रेस सरकारने सुद्धा खूप वेळा त्याचं रिकग्निशन केलेलं आहे म्हणजे एकदा सगळ्या स्टुडंट युनियन्सना त्यांनी बोलावलं खूप वर्ष झाले 25-30 वर्ष झाले 25 वर्ष झाले आणि सगळ्यांना बोलावलं होतं फक्त विद्यार्थी परिषदेचे जे आमचे महामंत्री होते ते असे ऑफिस बेरर फक्त बोलावलेले असतात तर सगळ्या विद्यार्थी संघटना आल्या त्यांनी विचारलं तुम्ही काय तुमच्या सूचना आहेत आम्हाला द्या लोकांनी काहीतरी दिल्या मग ते त्यांना बसवायचे विद्यार्थी परिषदेच्या आमची एवढी तयारी आधीपासूनची पॉलिसी काय असायला पाहिजे याच्या संबंधीची होती आमचा महामंत्री तिथे गेल्यानंतर त्याला मात्र अर्धा तास बोलायला लागला कारण सबस्टन्स होता आम्ही डायरेक्ट
आम्ही म्हटलं आम्हाला सरकारला सांगायचं त्या पॉलिसी डिसिजन बद्दल सांगितलं पाहिजे आपण, बाकी सांगण्याचा काय फार मुद्दा येत नाही. पण असं काम आता महिलांच्या पॉलिसीज बद्दल आम्ही अनेक सूचना करतो त्याच्यामध्ये आमच्या या महिला समन्वयातर्फे. आता माझ्याकडे 2009 पर्यंत विद्यार्थी परिषदेची जबाबदारी होती. आता फक्त महिला समन्वय असं मी काम बघते. प्रामुख्याने विविध विद्यार्थी परिषदेचे म्हणजे विद्यार्थ्यांचा अभ्यास मंडळ घ्यायचं असं. विद्यार्थी परिषदेची जबाबदारी म्हणजे काय, जे कार्यकर्ते आहेत, विद्यार्थी कार्यकर्ते जे आहेत त्यांना बघणारं सुद्धा कोणीतरी असायला लागतं ना, त्यांचा विकास कसा होणार. केवळ युनियन हे आमचं काम नसल्यामुळे व्यक्तित्व निर्माण असं आम्ही त्याला म्हणतो, म्हणून ते विषय सगळे आता सांगितले पाहिजे अशी वेळ नाही आहे. त्यामुळे त्याच्यासाठी सिनियर लोकांची गरज असते, प्राध्यापकही त्यासाठी आहेत. त्यामुळे थिंक टँक मधले ऑर्गनायझेशन्स म्हणजे ऑर्गनायझेशन काम करणारे असं म्हणून काम करणारे जास्त लोक. प्राध्यापक मंडळी वगैरे बॅकग्राऊंडला असतात, पुढे विद्यार्थ्यांनीच राहणे जास्ती असं असतं. ते सगळं आता 2009 पासून ती जबाबदारी नाही आहे, महिला समन्वय हीच जबाबदारी आहे. अजूनही देशभर प्रवास असतो. 3-4 वर्षापूर्वीपर्यंत म्हणजे काय म्हणायचं, कंटाळा येत नाही का? कंटाळा येत नाही? कंटाळा नाही आहे. तेच काय नाही, वेगळे वेगळे विषय आहेत. विद्यार्थी परिषद तर विद्यार्थी बदलतात, यांनाही अनुभव आहे. विद्यार्थी बदलतात त्यामुळे दरवेळेला नवीन संदर्भ बदलतात. विद्यार्थ्यांबरोबर काम करणं हे खूपच चांगली गोष्ट आहे. विचारायला लागतं तू इथे आहेस का, कुठे काय, मग ती म्हणते शनिवार रविवार मी इथे येते, बाकी फिरत असते. दौरे चालू असतात तिचे. आनंद लंच ब्रेक कधी घ्यायचं ते सांग. माझ्यासाठी नको थांबू. जेवून जा ना. उशाची मान दुखायची बंद झाली. सरांचं पण खरं ऐकायचं. मग मी तेच म्हटलं होतं, आपलं हेच लांबत गेलं सगळं. तर मी 1-2 मिनिटात वेगवेगळ्या सामाजिक संस्थांकडून मला पुरस्कार मिळाले. पण विशेष इथे सांगण्यासारखा म्हणजे चेंबूर एज्युकेशन सोसायटी तर्फे 4-1 वर्ष होऊन गेले असतील आणि 4 वर्षापूर्वी माझा सत्कार केला. माझी विद्यार्थ्यांच्या बऱ्याच लोकांचा त्याच्यामध्ये सत्कार केला होता. त्यात माझाही झाला होता. म्हणजे खरं माझा सत्कार झाला ही आनंदाची गोष्ट मला होती एका बाजूने. पण बरेच जण होते, 10-12 जणांचा होता. त्यावेळेला आनंद आणि 7-8 जण येऊन मला भेटले. त्याच्यानंतर पुन्हा लिंक लागली. मधल्या काळात माझी आपण भेटलो की आपण 3 जण. हो, 60च्या वेळेला आपण भेटलो. 60 झाली ना वर्ष. 60 वर्ष शाळेची. आपण भेटलो. कुमार गोंडे कुठची कुमार केतकरला जेव्हा पद्मश्री, कुमार केतकरने अच्युत गोखले नाही, तोच सर आपण गेला होता सर. शाळा आणखी मराठी साहित्य रसिक मंडळ केला होता. शाळेला केला अच्युत गोखले आणि कुमार केतकर आणि चंद्रशेखर धर्माधिकारी होते. होय होय बरोबर. हे तुम्ही तेव्हा आजारी होतात असं मला कळलं. पंडित सर आले होते त्यासाठी. हो, पंडित सर होते. मी विचारलंय पाटील सर नाही आहेत का म्हणून. आपण नक्की तिघं भेटलो होतो. आपण मला आठवतं आपण गीता गुंडे कोण बोललो. तुम्ही येऊन भेटला. त्याच्यानंतर माझे पुन्हा एकदा पण हे झालं तरी, हे सगळं झालं तरी तुझा गोरेपणा कमी झाला होता का? मला आरशात बघायला पाहिजे. आणि माझाही काळेपणा कमी झालेला नाही. तू नाही बोललेली. आणि सुनील द्रविड म्हटले ना तुला, म्हणजे ते काय आलं सगळं. अजूनही काम चालू आहे. 15 पूर्वी तर मी जवळजवळ चेंबूर मधला माझा कॉन्टॅक्ट नसण्याचं कारण, मी चेंबूर मध्ये जरी राहायला असले तरी मी चेंबूर मधलं माझं काम काहीच राहिलं नाही. म्हणजे मी आधी तर 4-5 दिवसच मुंबईत राहायची. 2 दिवस आले गेले असं करता करता आता किमान चेंबूर मध्ये मी 10-12 दिवस असते आणि थोडी रिकामी असते. सर महिनाभर आधी नोटीस दिली होती. सांगितलं, म्हटलं नाही मी आता नक्की राहील. पण महिनाभर असल्यामुळे झालं व्यवस्थित. मी यायला मिळालं. मुख्य म्हणजे मला काय झालं, सोय चांगली झाली आणि मी येऊ शकले. बाकी काम चालू आहे. तसं फरक तर पडतो थोडासा. त्यामुळे मी आता थोडी जास्त मुंबईत असते. मुंबईत आणखीन काही काम चालू असतं थोडं.